मित्रांनो, सर्वांनी ठरवलं बोलायचं नाही. सर्वांना दिसतंय, ऐकायला येतंय, पण बोलताच येत नाही काहीच, आणि काय करता बी येत नाही. अशी या महाराष्ट्राची स्थिती. या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 14 कोटी लोकसंख्या आहे, आणि या 14 कोटी लोकसंख्येची नियोजन करण्यासाठी एक सदस्य असतात विधानसभेचे, आणि त्या सदस्याला आमदार म्हणून ओळखलं जातं. हे आमदार काय करतात, लोकांचे किती समस्या सोडवतात, स्वतःच मान प्रतिष्ठा सन्मान मिळवतात का पक्षाची प्रतिष्ठा वाढवतात का घालवतात, हेच माहिती देण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. मित्रांनो, महाराष्ट्राच्या 2024 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या, आणि त्या निवडणुकीमध्ये जनतेने आजच्या सरकारला, युतीच्या सरकारला बहुमत दिलं. त्याच्यामध्ये शिवसेना असेल, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजितदादा गट आणि भाजप, इतर पक्ष आणि अपक्ष हे सर्व मिळून 240 आमदार सदस्य झाले. विरोधक नावाला सुद्धा या राज्यात उरला नाही, आणि विरोधक पक्ष असा घोषित या महाराष्ट्रात केला नाही. आता विरोधक आणि सत्ताधारी एकमेकाच्या डाय पडतात. जसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जेवढा मान असतो, तेवढाच विरोधी पक्षालाही मान असतो. पण आपल्याला विरोधी पक्ष ठेवले नसल्यामुळे सर्व मान आपल्या सीएम लाच दिला जातो, आणि त्या काही चुका घडल्या तर चूक मानायची नाही, समजा बरोबरच. पूर्वेला सूर्य उगवतो नाही उगवत, पश्चिमेलाच उगवतो, अशी ती स्थिती झालेली. दिवस आणि रात्र याच्यातला फरक कळत नाही. दिवस मावळलेला उगवलेला याच्यातला फरक कळत नाही. प्रतिगामी पुरोगामी याच्यातला फरक कळत नाही. फक्त सरकार स्थापन करायचं आणि पद घ्यायची हेच धोरण असू शकतं का? मित्रांनो, आता जी निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये हाणामारीचा विषय निघतोय. पहिल्यांदा सुरुवात केली अशी तर शिवसेना शिंदे गट यांचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासस्थानी या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण मागवलं, आणि त्यांना जेवण बेचव दिल्यामुळे त्यांना प्रचंड राग आला. बनेलवरती आणि लुंगीवरती आले, आणि त्या वेटरला, त्या कामगाराला त्यांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केली. त्या मारहाण केल्यानंतर इतरांनी आवाज उठवलं, ते आवाज दडपून टाकलं, आणि आवाज दडपल्यानंतर कारवाई काय केली, त्या हॉटेलचा परवाना रद्द केला, आणि मारणाराला शिक्षा नाही, मारणाराला असं सोडून दिलं. ते कमी आहे म्हणून तोवर महाराष्ट्र त्यांनी आकाशवाणी आमदार निवासावर भांडण केलं, आणि ह्या 14 कोटी लोकांचं जे भांडण मिटवायचं जे ठिकाण आहे विधानसभा, या सभेच्या ठिकाणी 2 आमदाराच्या माणसांनी, कार्यकर्त्यांनी एकमेकाला त्या विधानसभेच्या आवारात मोठ्या प्रमाणात हाणामारी केली. आणि ही हाणामारी होत असताना एका गटात 5 सदस्य त्या समोरच्या माणसावरती हल्ला करतात. विधानसभेचे अध्यक्षांनी हे लाईव्ह फोटो पूर्ण महाराष्ट्राने पाहिला, आणि विधान परिषदेचे अध्यक्ष, सभापती यांनी शिक्षा काय दिली, देशाच्या इतिहासातली पक्ष मार खाणाराला बी शिक्षा दिली, जेलला ठेवलं, आणि मार देणाराला बी जेलमध्ये ठेवलं. मित्रांनो, म्हणजे गुन्हा करणारा आणि गुन्हा सहन करणाराला बी इथं शिक्षा मिळते. जसं त्याने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट, पवार साहेबांचा गट आणि अजितदादांचा गट ह्यांच्यावर कारवाई करायची, दोन्ही या पक्षाचे आमदार शाबूत ठेवले आणि कामकाज दामटून नेलं. त्याच धर्तीवरती इथं ही शिक्षा दिली. आता त्याचा राग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गटाला प्रचंड आला, आणि ह्या 2 लोकांनी मारहाण केली म्हणले आम्ही कशात कमी. त्यांनी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील यांना लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण या व्यक्तीनं 15 ते 20 लोक आणून त्याला लाईव्ह मार, म्हणजे हे राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना समान न्याय दिला जनतेला. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर सभागृहामध्ये एक मॅटर गाजला.
तो मॅटर काय गाजला, हॉटेल सावली रेस्टॉरंट. मित्रांनो, हॉटेल सावली रेस्टॉरंटच्या आधी एक मुद्दा गाजला, ते म्हणजे व्हिडिओ. आता तो व्हिडिओ कसा, जे महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आहेत आणि ते असे एका रूम मध्ये बसलेले आहेत आणि त्या रूम मध्ये बसल्यानंतर ते असे उघडे आहेत आणि चांगले ब्रेस्टाला वाढतात आणि त्यांच्या समोर एक श्वान म्हणजे डॉग आहे आणि त्याचा व्हिडिओ बनवला. त्यांच्या शेजारी 2 बॅग आहेत, एक बॅग बंद आहे आणि एक बॅग उघडी आहे आणि त्या उघड्या बॅग मध्ये असे 500च्या नोटांचा बंडल, 50-50 हजाराच्या नोटांचा एक बंडल असू शकतो, असं बंडल आहे. ते पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं ते पाहिलं आणि पाहिल्यानंतर प्रत्येकांना माहित झालं या बॅग मध्ये पैसे आहेत. त्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी पत्रकाराला सांगितलं, अरे नालायकानो, हे पैसे नव्हेत, माझ्याकडे कपाट आहेत पैसे ठेवायला, ते माझे कपडे. आता किती मंत्री खरे बोलले किती खोटे बोलले की त्या आत्म्यालाच माहिती. त्याच्यानंतर ते झालं, ते सभागृह चालतंय तवरच मधनं महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी ऑनलाईन रमी खेळायला चालू, ते किलवर एक्का बादशा काय ते आहे ते दिसतंय त्यात स्पष्ट. आणि त्यांनी काय सांगितलं, बाहेर आले लोक विरोध करायला लागले, असे केलं एवढा मोठा का, तर वस्तुस्थिती शेतकऱ्यांना शेतीसाठी खत मिळली नाही, ती पावसानं त्यावेळेस लांबणीवर पडला होता, लोक शेतकरी चावचाव करत होता आणि त्या सभागृहामध्ये प्रश्न सोडवायचे असतात. तिथं मंत्री महोदय ऑनलाईन पत्ता खेळला म्हणला तर चालेल, सट्टा खेळलाय म्हणले तर चालेल, त्या ऑनलाईन रमी खेळत होते. स्पष्ट ते काळा लाल चित्र दिसतात. ते सांगतात, मी मंत्री असल्यामुळे दुसऱ्या सभागृहातली माहिती मी वाचत होतो. हे लबाड, इतके लबाड असतात. प्रत्येकाने ते व्हिडिओ पाहिला मित्रांनो, त्याचा निषेध करायचा नाही. आता ते हे झालं शिवसेनेचं, ती झालं राष्ट्रवादीचं, तवर मधनच आला हनी ट्रॅप. आता ह्या हनी ट्रॅपचं तर फार मोठं एक जाळ आहे मित्रांनो, त्याचं शेवट अधिवेशन संपताना ते मॅटर पुढे आला. आता त्या हनी ट्रॅप मध्ये बरेचसेच दिग्गज नेते आहेत असं म्हणतात, आम्हाला काय माहित नाही, पण ते प्रफुल्ल लोढा जवळ पेनड्रॉय सीडी काय आहेत त्यांना आता जेलमध्ये ठेवलंय. हे व्हिडिओचा व्हिडिओ, पहिला व्हिडिओ पैशाचा, दुसरा व्हिडिओ ऑनलाईन रमीचा, तिसरा व्हिडिओ याचा. आता राहिला बारचा विषय, लेडीजचा विषय. मित्रांनो, रायगड तालुक्यात खालापूर तालुक्यात खोपोली हे गाव आहे आणि तिथे एक सावली रेस्टॉरंट आहे आणि ते रेस्टॉरंट आज जे आपले गृहराज्यमंत्री आहेत कदम साहेब त्यांच्या आईच्या नावानं आहे आणि त्या आईच्या नावानं रेस्टॉरंट आहे. तिथं हा डान्स बार चालतो असे सर्व मीडियावर बातम्या आहेत, पण प्रत्यक्षदर्शीने ते सांगतात हा डान्स बार नाही, तो एक ऑर्केस्ट्रा आहे. मित्रांनो, स्वर्गीय मंत्री R.R. पाटील यांनी महाराष्ट्रातल्या स्त्रियांना सन्मान द्यावा, पुन्हा वाकून मुजरा घालून म्हणून डान्स बार बंद केला आणि आजचे गृहमंत्री डान्स बार गुपचूप चालवतात. 16 महिला अटक केल्या, अन्य लोकांवरती कारवाई केल्या. मित्रांनो, म्हणजे ते सुद्धा लबाड बोलायचं, अजून थापटून घ्यायचं, स्वतः करायचे ते चुका करायच्या, एवढे मोठे राज्याच्या लेवलचे पद भोगायचे. हे झालं शिंदे गटांच्या शिवसेनेचं. त्याच्यानंतर आपण आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या गटाकडे, दौंड तालुक्यामध्ये चौफुला म्हणून एक गाव आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणात संगीत बारी चालते, कला केंद्र म्हटलं जातं त्याला आणि आमच्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला संगीत बारी म्हटले जाते. बरेच जण गावातले, बाहेरच्या शेजारच्या गावातले राजकीय लोक अशा ठिकाणी जातात. पूर्ण खच्चीकरण त्यांचं झालेलं ही वस्तुस्थिती आपल्याला बघायला मिळते. अनेक ठिकाणचे आमदार सुद्धा या कला केंद्राला भेट देण्यासाठी येतात. तिथे काय बारे असतं म्हणतात आणि ते बारे तोडण्यासाठी काय तर त्यांचा शाब्दिक चकमक झाली.
पुणे जिल्ह्यातील एक आमदार आहेत आणि ते आमदार भजन मंडळात कीर्तन करतात आणि त्यांचा भाव त्याच दिवशी त्यांचा भाव कला केंद्रामध्ये संगीत बारीमध्ये बायानाच होत होते. हे तफावत मित्रांनो. त्यांना असं वाटलं की माझं मान प्रतिष्ठा खचते म्हणून त्या लेडीजला त्यांनी धरलं आणि हवेत गोळीबार केला. त्या भिंतीवर छतावर गोळी लागली अशी एक एफ.आय.आर. दाखल केली. मित्रांनो, अशा जर लोकांनी जर आपण निवडून देत असेल तर हे राज्य सुजलम सुफलम होईल याची शाश्वता तुम्ही कल्पनाही करणं चुकीचे. बाया एक नंबरचं ते काम आहे का? नाही, ते गुपचूप काम आहे. आणि तिने काय सांगितलं, संगीत बारी म्हणजे कला केंद्राच्या महिलेवरती पैसा उधळला जात नाही. आमच्या सरकारने 5 कोटी त्यांना मानधन दिलेले त्यांचे धैर्य वाढवण्यासाठी. 5 कोटी गोरगरिबांना द्या, ज्यांना निवारा त्यांना घरे द्या, ज्यांना शिक्षणाची गरज आहे शिक्षण द्या, असे सुख सुविधा द्या तुम्ही. हे असं कला केंद्र त्यांची संस्कृतीसाठी इतरांना नुकसान होते. प्रत्येक गावाच्या नेत्या हा तिथं जाऊन प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याच्यातून कोणाचा फायदा झालेला नाही. त्या संगीत बारीचं कला केंद्राचं लय गुणगान गायची आपल्याला सुद्धा गरज नाही. त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ते जगताप ह्या व्यक्तीचा तो कला केंद्र आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कुठेतरी असलं परवानगी रद्द केलं पाहिजे. डान्स बार आणि कला केंद्रात काय फार मोठी तफावत नाही. त्या बी लेडीज आहेत त्या, हे बी लेडीज आहेत त्या. सांगायचं तात्पर्य काय आहे की आपणाला ज्या पद्धतीनं बहुमत आहे, राज्याच्या सरकारला ज्या पद्धतीनं बहुमत आहे त्या पद्धतीनं बहुमतच्या पद्धतीनं राज्य चालवायची गती फार मंदवलेली आहे. हेच कोटाने करतात विरोधक पक्षाचे. कोटाने काय काढाय सोडून ह्यांचीच कोटाने करायचे. कोणाला मारायचे, कोणाचा व्हिडिओ बनवायचा, कोण बाया नाचवते. ह्याच्यामध्ये आपल्या राज्याचं फार मोठं नुकसान होत आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे. जागृत तरुणांनी, जागृत मतदारांना पुढे आलं पाहिजे, ह्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. सामाजिक संघटनेचा सुद्धा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, ही वस्तुस्थिती आहे. पण कुठेतरी ही प्रथा रिवाज थांबलं पाहिजे. आपला राज्य चालवताना यशवंतराव चव्हाणांची काय अपेक्षा होती, काय सन्मान होता, त्यांच्या विरोधकांना काय रिस्पॉन्स देत होते, हे आपण निकं वाचवायचं आणि ते झाकून ठेवायचं एवढंच करायचंय का? कुठेतरी त्यांचा आदर्श घेऊन आपलं राज्य प्रगती पथावर नेलं पाहिजे. मित्रांनो, जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर युट्यूबला सबस्क्राईबर करा, फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ.